मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. सुदाम मामा कपाळाला हात लावून बसला होता. शालीची कशी समजूत घालावी त्याला कळतच नव्हतं. लांबनं ती खांद्यावरती घागर घेऊन येताना दिसली तसा सुदाम मामा आतमध्ये गेला. टोपल्यात भाजून ठेवलेल्या शेंगा घेऊन बाहेर आला. तिची घागर घेऊन आत ठेवली. त्यावरती बेल्ट झाकलं. शेंगा कुणी दिल्याता? काल आणल्या होत्या येता येता वावरातनं उपटून. खा की. हे झोपले कोण दिवसा म्हणायचं. तुझी मामी, नको उठूस तिला. एकदा हे डिझेलचं इंजन बघायला लागलं की मोरच्या माणसाचं काय खरं नव्हं. आजारी बिजारी नाही त्या नव्हं. तिला काय रोग लागलाय व्हय? गुरत्या बघ कशी. कचकून खायचं आणि शेडजिगत पडून राहायचं. शाली हसली. शेंगा खात सगळ्या वस्तीवर नजर टाकत म्हणाली, मामा तू खा की र. मी आत्ताच खाऊन बसलो होतो. शालू, आज पाव तर तू कवा माझ्याजवळ खोटं बोलली नाहीस. खरं खरं सांगायचं. नवऱ्याची परवानगी घेऊन आल्यास का भांडण बिंडण करून आल्यास तू? का विश्वास नाही वय माझ्यावर? तसं नाही पुरी, पण रानपाखरावाणी टवटवीत असायचीस तू. आल्यापासनं बघतोया तुला. पार सुरकुतून गेल्यास की ग. काहीतरीच असतंय तुझं. त्या तुझ्या खुळ्या आईची शपथ हाय तुला. बोल, काय भानगड हाय? तिने नाक वाकडं केलं. शेंगाचं टोपलं आतमध्ये ढकाललं. पाणी पिऊन डाव्या मनगटानं तोंड पुशीत म्हणली, नवरा मला पसंत नाही. का ग? तो माझ्यावरती संशय घेतो. काय म्हणला काय? त्याला वाटतं महुण्याच्यानी माझी भानगड असावी असं म्हणला. मग हे पायाचं गोळ बघ, काठीनं फोडल्या ती त्यानं. मी समजून सांगतो की त्याला. कुणाकुणाची समजूत घालणार? पहिल्या दिवशी म्हणला कासुट्याचं लुगडं निसू नगस. बरं म्हणलं. गोल नेसायला लागली. पुन्हा म्हणला हातात बांगड्या लय होत्या त्या, दोन दोनच घाल. घातल्या आता. कपाळावला आधिली एवढा टिळा त्यानं पावली एवढा करायला लावला. त्याला नसला आवडत जुनं पान तर तू तरी कशाला गाठून राहत्यास? सांगल तसं वागावं. मी सांगल तसं वागू. त्याला सुडती वळू सारखा मोकळा. चांगला पोरगाय ग त्यो. तर भातचा तुमचा गुणाचा आणि पाखरं धरतो उन्हाचा. लग्नाच्या बाया त्यानं नादाला लावल्या त्या. नाही तो आरोप करू नगस. मामा, तुमच्या रक्ता शपथ खरं बोलती आम्ही. त्या जाधविनीला तर नवरा हाय का नाही कुणान ठावं. ती सोनावण्याची एक बया हाय. मामा, एकदा तर मुर्दा ढुसूनच आला. मी सांगीन समजून. अगं नवरा बायको म्हणल्यावरती हुयाचं खटकं. मला माणसानं शान खाल्ल्याला आवडत नाही. मी दुधातनं वैरून काढल्यावानी स्वच्छ हाय. ह्यानं बी चांगलंच राहावं. अगं शेवटी बापय माणसाला बायकांनी समजून घ्यावं. एकजात बापे असेच. तुझ्या बानं नव्हती वय मुरळी आणली. पर या खोया बईनं फास लावून जीव द्यायची धमकी दिली तवा आला सुतावाणी सरळ. हसत्यास काय? खरं तेच सांगतो या. आपण घ्यायचं नवऱ्याला समजून. तर तेवढाच धंदाय. माझ्यावरती संशय घेतल्याला मला खपणार नाही. त्यानं कुठं बी पिंडिवलं बेलाचं पान उचलायला लावावं. मी उचलीन. एखारी नाग हातात धरायला सांगू दे. धरती. दिवसात जाळून घ्यायला सांगू दे. घेती. पण संशय नाही मला सहन होणार. मी सांगतो त्याला समजून ग. माया माहेरची माणसं त्याला आलेल्या आवडत नाही ती. काय त्याचं घर बांधून उरावर नेत्याती वय. मी त्याला समजून घेते. त्यानं मला समजून घ्यावं बस. बाकी मला काय समजत नाही मामा. शाणी पुरगी तू. घर म्हणल्यावरती भांड्याला भांड लागायचंच. पडतं घेण्यात कसला कमीपणा बाया. तुझी मामी बघत्यास नव कशी तोंडाळ हाय. मी लागतोय का कवा तिच्या नादाला? तुझं म्हणणं काय हाय मग? सकाळी आपण जाऊया तुझ्या नवऱ्याकडं. मी सांगतो कबऱ्याला समजून. काय जरुरी नाही का ग? असली गरज तर सवता येईल हिथं. ह्या आडगापणा झाला. कसा काय? त्याच्या पायात म्या घर सोडलं. ह्यानं चोरीचा आरोप केला माझ्यावर. पुन्हा मीच तिथं जाऊ वय. त्यात कसला कमीपणा? एवढी नाही उष्ट्या ताठाखाली वाढलेली मी. तो सवता यायला पाहिजे हिथं. आल्यावर तरी जाशील नव.
कुठला येतोय? दुसऱ्या बायकांच्या पाताळाच्या निऱ्या मोजायची सवय झालेली. येईल कशी जात? येईल. पश्चाताप झाला तर येईलच की ग. त्यानं हित येऊन नाक घासलं तर खुशीनं जायन. अरे मामा, ही मोरनर कोण येतं या? तुझी मामी, दुसरं ग कोण? मग हित पालाजवळ कोण पसारलंय? बघ की उठून. तिने चादर वडली. नवऱ्याला बघून चमाकली. उठून आत पळाली. मामा हसला. अगं लाजत्यास काय? य बाहेर. सुदाम मामा बिडी पेटवीत बोलला. भाच्याला डोळं मिचकावीत म्हणला, कधी आलाय राव? आम्हाला काय माहिती नाही, काय नाही. कबऱ्या लाजला. उठत म्हणला, अगं शालन, पाणी आण जरा. झकास पैकी चहा बनव. खालचा व्हड दाताखाली चावत आलीच शालन बाहेर. डोळं रोखीत म्हणाली, कवाशी आलायसा? आम्हाला दोडानू पता बी नाही. मामासनी तरी कुठं माहिती होतं? विचार. बसा गप, भुई सापाला धारजीन. शेंडा बुडका माहीत नसलेली मामी आ वासून बघत होती. हळूहळू तिने कबऱ्याला वळाकला. ह्यो फकीर कवा आला म्हणायचा. अगं भाचाय तुझा तो. असं काय बोलत्यास? पोलीस झालाय नव? पोलीस हुन द्या नाही तर मास्तर हुन द्या. ज्याला आपलं तुपलं कळत नाही तो माणूस व कसला? कवा ठेवल्या ती मामीच्या हातावरती 5 रुपये वय न? कबऱ्या हसला. खिशातनं इसाची नोट काढीत मामीच्या पायावरती ठेवत म्हणला, आता झालं नव तुझं समाधान? हितनं मोहर महिन्याला अशा 2 नोटा पाठवीन तुला. गुणाचा ग माझा भातचा. मामीनं कानशिलावरती बोट मोडायचीच तेवढी बाकी ठेवली होती. कबऱ्यानं चूळ भरली. शालीनं चहा दिला. सिगरेट पेटवीत तो म्हणाला, मामा, मी आज हितच मुक्काम करणारे. एवढी 50ची नोट घ्या आणि आमचा मटण दारूचा बंदोबस्त तेवढा करा. मी तिकी घेऊन मटान. छे शालनबाई, आपण जरा फिरून येऊ ह्या मसुरातनं. हिथं काय हाय फिरायला? टँडवरती तर उभा राहायची सोयच नाही. असली वाहती गावं आपल्याला आवडत्याती. चल लवकर, बदल पाताळ. शालीनं झटपट पाताळ बदललं. लाल काठा पदराचं पिवळं धम्मक पाताळ ती नेसली. बुचडा बांधून निघालीच. पावडर नाही व्हय लावत? आणली या कुठं? राहू द्या, एवढं नाही कुणी तोंडाजवळ येऊन वास घेत. आईला तू माझी मोरच बोलून मोकळी ग. तो तिला घेऊन लांब शेतातल्या बाभळी खाली गेला. खांद्यावला टावेल हातारला. शालन, मी आलोय तो त्या टग्याचा बंदोबस्त करायला. आमच्या दोघांच्यात भांडणं लावून देणारा तुझा गंगा काका आणि गांजा चरस ऐकणारा तो देव्या. मी कायमचा गजाड करणार हाय बघ. अक्षय माझ्या काळजात ठसासणार दुखणं बोलून दाखवलंसा बघा. काल परवा आला होता की मुर्दा ढोसून, लय बडबडत होता. तू एक काम करशील का? काय? माल कुठनं येतो, कसा येतो, गंग्या पोचिवतो तरी कसा, समधी माहिती काढायची. त्यात काय आणखी माहिती काढतासा? मला सारट हवा हाय. आसपासच्या गावातनं 4-2 टगे पोचवत्या ते माल परस्पर पालात. तिथनं तो कराडात मोहर कुठं जातो हे मात्र आपल्याला माहिती नाही. ठीक हाय, थांब, आपल्याला पिरू आणतो खायला. आता तू पालावरती जा. मामीला जरा कामात मदत कर. राग गेला नव? आणखी नाही का महिन्यानं विचारायचं. खुळे, आमचा साहेब तर मला म्हणाला, बीबी को लेके आओ नाही तो सस्पेंड कर दूंगा. नाहीतरी तुम्ही त्याच लायकीचा हायसा बघा. काय म्हणलीस? गंमत केली. एवढा कसा नाकावरती राग म्हणते मी. आता चाळीत नाही राहायचं. लांब गावात खुली घ्यायची नव? घेतली बी. तुझ्या मामानं तुला पाठवल्याला टपाल मिळालं म्हणून हितपाव तर हुडकत तरी आलो. नाहीतर कुठं ग फिरायचं होतं? 4 गावात फोन लावला असता तर मिळाली असती की माहिती. ती तर नेहमीचीच चाल हाय. जा, येतो मी. आता कुठं व जाणार? वाघाच्या गुहेत. वाघरं राहत्या ती कशी ते तरी बघतो की ग. जपून जरा. लय उलट्या काळजाची माणसं हाय ती. आम्ही तरी कुठं सरळ काळजाचा हाय. हसली ती. गेली तरा 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 खाली माळ रानावल्या वस्तीकडं. पान चघळत कबऱ्या हवालदारानं खांद्यावल्या टावेलाची टापरी बांधली. निघाला गडी. गर्दीनं वसलेल्या पालातनं वाट काढीत. 1 का 2 चांगलं 100-125चं पाल. बघावं तिकडे काट. बाबळीच्या काट्या, केकताडाच्या फण्या, कडबाच्या पेंड्या जाळायला आणलेल्या. कडबा खाऊन राहिलेली चिपाड सारी खान. कातडं जाळल्यावानी साऱ्या वस्तीला वास. कुणाच्या पाला पुढं आग धुपतीया, कुणी भाकरीला बसल्यालं.
कुठं नुसता भांडणाचा सपाटा. गंग्याची चाहूल घेत कबऱ्या वस्तीच्या मध्ये आला तशी 2 कुत्रे आली तर धावून अंगावर. हळे हळ, तुझ्या आईला तुझ्या माणूस वळकना व्हय. मोरच्या पालातनं जांभळी हाणत गंग्या बाहेर आला तसा त्याच्या जीवात जीव आला. किती हुडकायचं पाहुणं तुम्हासनी. या या, बरी आठवण झाली आमची म्हणायची. काय 4 रोज फिराकला नाहीसा. आत कोणवं झोपलं या. शेडजी आहे तर आमचं. हिला वळाकली का नाहीस. नाही, शालीच्या आत्या हाय. शेडजी झोपल्या ती वाटतं. हा, धंदा रात्रीचा, दिवसा आराम. बोला हवालदार. तुम्हीच बोला. एक गोष्ट सांगू का खाजगीतली. शालीला हकालली मी. पळाली त्या डक्कलवाराच्या पोराकडं. शाब्बास. दारू घेणार नव. नको मामा, आम्ही आपली काय सेवा करू बोला. सेवा आम्ही करायची, तुम्ही नव. तसं कसं. चला, दारूच्या दुकानात बसूया आरामात. मोकळ्या मनानं बोलता बी येईल तिथं. मामी सांचा जेवायला येणार हाय. हसली मुकी. गंग्यानं हिरवा पटका गुंडाळला. कोट घातला. काठी सावरीत निघाला गडी. जणू साप खेळवायला निघालाय. कबऱ्यानं मागवली इंग्रजी. निब्बार ढोस चढवला गंग्याला. मामा, आता साप बीप नाचवत नाही व्हय. छे, फुकाची उपासमार. ह्या धंद्यात पैशाला तोटा नाय. मला तर वाटतं तू सुधीक ह्या टोळीत यावस. गिन्या सुटल्या तर यायला आपली काय हरकत नाही. आता तुला र किती पगार मिळतोय महिन्याला. 1000 रुपया. ह्यात 2000 सुटतील. काय करायचं. तू कायम स्टँडवरती ड्युटी घे. मी आणीन ती पिशवी कोल्हापूर गाडीला पोचवीन. तू नुसती लांबनं पाळत ठेवायची. म्हणजे दुसरा कोणी पोलीस तिथं कडमाडण्यापरास तू उभा राहा. काय बस फक्त उभा राहायचं. आपला एक माणूस असतो या स्टँडवर. तो ज्या गाडीत चढतो तिथंच आत पिशवी नेऊन ठेवायची. तो बरोबर पुचवतो बघ. माल येतो कधी. 1 दिसाड. आज आयतवार ना, आता मंगळवारीच येईल. बुधवारी पोच करायचा. ठीक आहे. आपण पाठीशी हाय मामा तुमच्या. दारू जास्त चढल्याचा आणत कबऱ्या म्हणला. मामा, आता मी चलतो. जेवायला येताय ना. हो, तुम्ही जावा. जेवण तयार ठेवा. मी जरा पान सिगरेट आणतो. काय मामा, तुम्ही मातूर देव माणूस हायसा बघा. काय बोलताय हवालदार. आम्हाला तुझ्यासारख्या पोराची गरज आहे. शाली साली छिन्नाल फासून मारली पाहिजे. गेला भेलकांडत. कबऱ्याला अर्ध्या कपानं काय होतं या. नुसत्या वासावरती डुलत आला. खूप दिवसांनी तो मनासारखं जेवला. मामा पोटावरती हात फिरवीत म्हणाला, एक कारभारने बाहेर ये झोपायला. त्या दोघांनी पडू द्या आरामात पालात. उगी थंडी वाऱ्याचा तरास नक. लाजलेली शाली उबदार लेपट्यावर आडवी होत नवऱ्याच्या कुशीत शिरली. त्याला घट्ट मिठी मारत म्हणाली, आता नाही तर राहायचं. मग आपल्या खोलीवरती जायचं. फक्त 2 दिवस. गंग्याला असा फासात गुतीवतो की खडी फोडून मेला पाहिजे तुरुंगात. वाट चोखाळताना पायाखालचं काट पहिलं दूर करायला हवं. काय पालात काही ठिकाणी अजूनही गुंगाट चालू होता. कुत्री तुकड्यासाठी कळवंडत होती. मिळेल ते पोटात ढकलून जो तो आडवा होत होता. खूप दिवसांनी सुद्धा मामानं झोकली होती. खवचट मामीचं सगळं ध्यान आतल्या हालचालीवरती होतं. तिला आज झोप लागणार नव्हती. 2च दिवसात कबऱ्या हवालदारानं साहेबाला हाताशी घेऊन जाळं पेरलं. गंग्या आणि त्याचा साथीदार रेड हँड पकडला. तिकडे देव्याच्या पालावरही छापा पडला. चाकू, कानस, गज कापायची करवत, तलवारी अशी बरीच हत्यारं सापडली. हे दाखवायचे दात. खरा धंदा यागळाच. गांजाची झाडे लावणारे 2-4 बागायतदारही धरले. सारं बिंग फुटलं केवळ कबऱ्यामुळेच. पोलीस खात्यात त्याचं कौतुक झालं. साहेबानं त्याला हापिसात बोलिवलं. या हवालदार, तुमचा पराक्रम DYSPंना कळवलाय आम्ही. बढतीची विनंती केली. हे पत्र. आजपासून तुम्ही हेड कॉन्स्टेबल झालात. अभिनंदन. अरे हो, कारभारणीला आणलं की नाही. आता तिकडेच निघालोय बघा साहेब. जावा. गाडी न्या आपली. एकदा सारी नाकी नजरेखाली घाला. कारभारणीला घेऊन या. मला कळतंय सगळं. या गुन्ह्यात तुम्हाला तुमच्या कारभारणीची फार मोठी साथ मिळाल्या. बरोबर बोललात साहेब. सारं तिच्यामुळे शक्य झालंय. अच्छा, 2 दिवसांनी निवांत आमच्या मुलीला चहाला घेऊन या. काय साहेबांचा प्रेमळ स्वभाव पाहून कबऱ्याच्या अंगावरती मुठभर मांस चढलं.
तो सरळ 2 हवालदारांना घेऊन गाडी उडवीत मसूरच्या रोखाने धावू लागला. आता त्याला दिसत होती फक्त आणि फक्त शाली, त्याला प्रगतीकडे नेणारी, कठीण परिस्थितीतही साथ देणारी, भाबडी, अल्लड, रानमैना, मनाची निर्मळ पण तितकीच उमद्या तडफेची, जिगरबाज, रानचा चार आणि गावाकडचा वारा पिऊन वाढलेली. जीप धावत होती. त्याही पेक्षा वेगानं कबऱ्याचं मन सुसाट धावत शालीभोवती रिंगण धरत होतं. खूप दिवसांनी त्याचं सुख त्याला सापडलं होतं.